तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे भूतान जत्रा. तर आपण आलोय 2-3 महिन्यानंतर एक नवीन स्टोरी घेऊन. ही स्टोरी माझ्या मित्राच्या पप्पांची आहे. सीन असं झालेलं कारण जेव्हा ते लहान होते तर चतुर्थीच्या वेळेस झालेली ही स्टोरी. ते ना त्यांचं घर आणि टॉयलेट असं जरा बाहेर बाहेर आहे. तर त्यांना ना रात्री टॉयलेटला झाली, डेकोरेशन करत होते ते लोक. टॉयलेटला झाली तर ते बाहेर गेले आणि थोडासा असं ना म्हणजे 10 मीटर नाही 5 मीटरच्या अंतरावरती त्यांचं ते टॉयलेट आहे. तर सीन कसा आला कारण त्यांना ना अशी एक बाई दिसते, अशी गल्लीच्या कोपऱ्यात बसली आहे आणि ती तिथे बसून रडते. त्यांनी जास्त रिएक्ट नाही केलं कारण ते लहान होते. ते आपले गेले वॉशरूमला, रिटर्न घरी आले. घरी कोणाला येऊन सांगितलं नाही. आणि मग ती त्यांना अशी काय म्हणजे त्यांनी केला नाही, त्रास वगैरे नाही दिला, पण त्यांना फक्त तेवढे दिसली होती ती. आणि आता हल्लीच काही 2022 मध्ये त्यांना ती सेम बाई परत दिसू लागली. आणि या टायमाला ती त्यांना अशी म्हणजे आवाज देते, बोलवते, अशी काय त्यांच्या घराच्या आत येत नाही. ती त्यांच्या त्या पर्टिक्युलर एरियामध्येच फिरते, तेवढ्या घराच्या आतमध्ये येऊ शकत नाही. ती त्यांना आवाज वगैरे देते, बोलवते अशी कधी कधी, पण हे असं रिएक्ट करत नाही. एकदा काय झालं, ते रात्री कामावरून उशिरा येत होते आणि त्यांनी बघितलं कारण ती बाई आता एका कुठेतरी कोपऱ्यात उभी आहे, गल्लीच्या साईडला उभी होती. आणि ती त्यांच्याकडे अशी बघते, तिचा चेहरा दिसत नाही, एकदम अशी ती एकदम खाली मान करून अशी उभी आहे, पण त्यांच्याकडे अशी हात दाखवते. ते आपल्या नॉर्मल चालत चालत घराकडे गेले. अशी असं रोज व्हायचं, रोज रात्रीचे ते उशिरा यायचे, रोज त्यांना ती दिसायची. त्यांना तर सवय झाली होती, त्याच्याकडे असं लक्ष द्यायचे नाही. ते नॉर्मली आपले यायचे, घरी यायचे, निघून जायचे, झोपून जायचे. एकदा काय झालं, ती बाई ना दिसत नव्हती. हे नॉर्मली चालतं, लोक काय नाही आज काऊन नाही, आणि अचानक तिथे तोंडासमोर आली. आणि जशी तोंडासमोर आली तशी हे बेशुद्ध पडले. तर त्याचा तो मुलगा होता, ज्यांना कॉल करतोय, तर त्यांनी त्याच्या पप्पांना कॉल केला. त्याच्या पप्पा तर कॉल उचलत नव्हते. त्यांनी बाहेर जाऊन बघितलं, गल्लीमध्ये त्याचे पप्पा ते बेशुद्ध पडले होते. तर ते फटाफट गेले, पप्पांना घरात घेतलं आणि त्यांना रात्री ताप वगैरे आला. सकाळी त्यांना डॉक्टरकडे नेलं, तर डॉक्टरने सांगितलं नॉर्मल आहे असं तसं. डॉक्टरने त्याला काय समजत नाही. आणि मग औषध वगैरे केलं, पण ते काय बरे होत नव्हते. मग देवाकडे वगैरे विचारलं, तर त्यांनी सांगितलं कारण तुमच्या असं म्हणजे ना घराच्या बाहेर ना तेवढी जागा आहे ना, तिथे एक बाई फिरते. ती म्हणजे घराच्या आत येत नाही, ती तेवढ्या एरियामध्ये अशी म्हणजे फिरत असते. आणि ही ह्यांच्या मागे लागले, म्हणजे त्याच्या पप्पांच्या मागे लागले. तर त्यांनी काय ते सांगितलं, पण जास्त काय झालं नाही इफेक्ट. त्यांना दिसायची वगैरे, कधी कधी घरात बसले असायचे ना, तर त्यांना दारात वगैरे दिसायची, बसलेली उंबरठ्यात दिसायची. एकदा काय केलं, ते लोकांनी दर्गात नेलं. दर्गात जाताना काय झालं, ते आतमध्ये जात नव्हते, दर्गाच्या आतमध्ये. तसे घाबरत होते, म्हणजे त्यांना असं वाटतं कारण मी आतमध्ये जाणार. त्याला ती एंटिटी म्हणजे बाहेर हे करत होती, थांबवायला काही करत होती. पण ते असे एकदम ओरडायला वगैरे लागले. तर तिकडचे कोणते बाबा लोक असतात दर्गामध्ये, त्यांना असं आतमध्ये घेतलं, ओढून ओढून त्याच्या हाताला ताबीज वगैरे बांधली काय. थोड्या टायमाला नंतर मग ते तिथेच असे बसून होते. त्यांना असं बरं वाटलं. आता ती त्यांना दिसत नाही, पण असं वाटतं कारण ती आहे, त्यांच्या आजूबाजूलाच कुठेतरी फिरते. त्यांना असा भास होतो कधी कधी, कारण स्वप्नात वगैरे येते झोपल्यानंतर. ते मध्ये मध्ये रात्री उठतात सुद्धा आणि बघतात कारण काय अजून बाजूला आहे काय. ती त्यांना असं फील होतं कारण तीच बाई यांच्या घरामध्ये आता आहे. पण त्यांनी जो ताबीज दिला ना, तो जर त्यांनी काढला ना, तर त्यांना ती परत त्रास देऊ शकते. हीच होती आजची स्टोरी आपली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा.